नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं शिरूर कटा यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं होतं की आपण शिरूर दर्शन करणार आहे, ज्या ठिकाणी शिरूरमधील महत्त्वपूर्ण ठिकाण आहेत ते मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। त्याचप्रमाणे एक एक पार्ट आपण याच्यामध्ये कंप्लीट करणार आहे, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की शिरूर शहर जे आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या वैशिष्ट्यांचा समावेश होतो ते देखील तुम्हाला समजेल। तर मित्रांनो, जर तुम्ही शिरूरमध्ये राहत असाल तर मला खाली कमेंटमध्ये सांगा की तुमचं घर किंवा तुम्ही नेमकं कुठे राहता, तुमचा एरिया कोणता आहे, म्हणजे तिथे आल्यानंतर आपण तिथले देखील शूट घेऊ शकतो। तर चला मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या शिरूर दर्शनाला। मित्रांनो, ही न्यू इंग्लिश स्कूल आहे, रयत शाळा आपण ज्याला म्हणतो, त्याचं गेट आहे, तिथून आपण सुरुवात करतो। इकडे रयत शाळेचं मैदान आहे आणि ही यशवंत कॉलनी आहे वरती, हे आमचं ग्रंथालय। तर इथून आपण सुरुवात करणार आहोत। चला, सगळ्यात पहिल्यांदा इथून निघाल्यानंतर समोर जे आहे ते तुम्हाला दुनियादारी चहा समोर दिसत आहे। मला झूम करून दाखवतो जरा थोडं। आपला दुनियादारी चहा याचा एक शॉर्ट आपण तयार करून टाकला होता मित्रांनो। त्याच्यानंतर जिजामाता गार्डन जे आहे ते समोर दिसतं तुम्हाला, जिजामाता गार्डन। त्या उद्यानाला देखील आपण नंतर भेट देणार आहोत मित्रांनो। इथे खाऊ गल्ली आहे, या ठिकाणी चविष्ट पदार्थ तुम्हाला खायला भेटतील। एकदा जर वेळ असेल तर एकदा भेट देऊ शकता तुम्ही। 2 गेट आहेत त्याचे। आता आपण सगळ्यात पहिल्यांदा पुण्याकडनं येणारा जो रोड आहे तिकडनं आपण सुरुवात करणार आहे। मेन रोडने मी तुम्हाला नेईल, जेणेकरून तुम्हाला जे ठिकाणं आहेत ते दिसतील। तर इथं तुम्हाला दिसते शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती। तर हे कृषी उत्पन्न बाजार समिती, जुनी बाजार समिती आहे। नवीन बाजार समिती जी आहे ती याच्या पलीकडे आहे, म्हणजे हा जो एरिया आहे याच्या पलीकडच्या साईडला कांद्याचं मार्केट वगैरे त्या ठिकाणी आहे। हे कृषी उत्पन्न बाजार समितीचं गेट 2 नंबरचं गेट। इथं आता नवीन नगरपालिका देखील झालेली आहे मित्रांनो। नगरपालिकेची नवीन बिल्डिंग जी आहे त्यात आपल्या समोर दिसत असेल या ठिकाणी शिरूर नगर परिषदेची एक नवीन बिल्डिंग जी आहे या ठिकाणी झालेली आहे। हा रोड जो आहे हा बायपासला जातो, म्हणजे पलीकडनं जो हायवे गेलेला आहे, आपण नगर पुणे हायवे ज्याला म्हणतो, अहमदनगर पुणे हायवे जो आहे त्या हायवेला हा जाऊन मिळतो, हा रोड शिरूर शहरातील आतला। आणि या पलीकडच्या साईडला जे आहे ते रामलिंगचा रोड आहे, तिकडच्या साईडला रामलिंगला जातो। आणि समोर जे आपल्याला दिसते ते शिरूर नगर परिषद दिसत आहे। आता शिरूर ही मोठी बाजारपेठ होती आहे। शिरूर नगर परिषद तुम्हाला इथे दिसते। हळू घ्यायला सांगतो त्याला, तुम्हाला व्यवस्थित बिल्डिंग वगैरे दिसेल। शिरूर नगर परिषद काय आहे, अत्यंत रमणीय वातावरण या ठिकाणी आहे, हिरवळ आहे। झाडे लावण्याचा उपक्रम जो आहे तो शिरूर नगर परिषदेने खूप चांगल्या पद्धतीने हाती घेतला होता, त्याचं आता हे फलित आपल्याला समोर दिसतंय। समोर दिसतंय तुम्हाला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, आय लव्ह शिरूर। इथं आम्ही याच्या अगोदर देखील काही फोटो काढले होते मित्रांनो। तर हा भाग जो आहे तो आपल्याला अतिशय रमणीय अशा प्रकारचं फील देतो। ठीक आहे, आता आपण परत एकदा रिटर्न जाऊयात, कारण इकडे पुढे जो आहे तो नगर पुणे हायवे रोडला जाऊन मिळालेला आहे। आणि इथून पुढे जे आहे हा रोड जो आहे, हा रोड सुद्धा पुढे नगर पुणे हायवेला जाऊन मिळतो, परंतु गावामधून जातो, शिरूर या गावामधून जातो।
आपण परत एकदा शिरूर मार्केट परिसरामध्ये आलेलो आहोत, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. तुम्हाला समोर जे आहे ते दिसत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती. शिरूर कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपण हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते शूट करून टाकणार आहोत मित्रांनो. इथं भारत पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप देखील आपल्याला दिसतोय. या ठिकाणी देखील तुम्ही पाहत असाल की आज शनिवार आहे, तर शनिवारी आपण शूट करत असल्या कारणानं इथं शनिवारचा बाजार भरतो शिरूरचा, त्याच्यामुळे इथं कडेला आपल्याला सगळे स्टॉल वगैरे दिसत असतील. त्या ठिकाणी ज्ञानगंगा विश्वविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा फलक लागलेला आहे, त्याच्याविषयी आपण व्हिडिओ बनवला होता. हे शिरूरचं बस स्टँड आहे मित्रांनो. या ठिकाणी शिरूर बस स्टँडच्या ज्या काही गाड्या वगैरे आहेत त्या येत असतात. हे शिरूरचं बस स्थानक आता नवीन बांधकाम झाल्या कारणानं या ठिकाणी जागा जी आहे ती आपल्याला कमी दिसत असेल, परंतु सध्या या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. आपल्याला या ठिकाणी मार्केटमधील दुकानं विविध दिसत आहेत. त्याचप्रमाणे शिवसेवा मंडळाचं जे काही मंदिर आहे ते देखील आपल्याला त्याच्या समोर दिसत आहे. इमारत जी आहे ती शिवसेवा मंडळाची आहे. जुनी शिरूरची जी नगर परिषद कार्यालय आहे ते या ठिकाणी होतं मित्रांनो. आता ते नवीन तिकडं झालेलं आहे. आपण मगाशी पाहिलं ते. सध्या शिरूर नगर परिषदेमध्ये जे रोडचे कामं हाती घेण्यात आलेली आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. कारण पूर्वीच्या काळी इथं रोड जो होता त्या रोडमुळं खूप ट्रॅफिक जमायचं, तर आता त्यांनी रस्त्याचं रुंदीकरण केलेलं आहे. त्याच्यामुळं निश्चितपणे याचा फायदा जो आहे तो ट्रॅव्हल करणाऱ्यांना होऊ शकतो. विद्याधाम प्रशाला शिरूर ही आपल्या समोर दिसते आहे. विद्याधाम प्रशाला ही शिरूरमधील एक नामांकित शैक्षणिक संस्था आहे. या ठिकाणी देखील आपण आपल्या दुसऱ्या नीलट्यूब या युट्यूब चॅनलवरती आपण देखील प्रतिक्रिया टाकलेल्या होत्या. ज्यावेळेस 10वीची एक्झाम झाली होती मित्रांनो, त्यावेळेस आपण त्या प्रतिक्रिया टाकल्या होत्या. तर अशा पद्धतीने आपण विजय कॉर्नर पर्यंत आलेलो आहोत. आता इथून वर घे. आता आपण निर्मल प्लाझा इकडे जाणार आहोत. निर्मल प्लाझाकडे जो रोड आहे आपल्याला समोर जो दिसतोय हा सरळ सिटी बोरा कॉलेज शिरूर रोड असं देखील म्हटलं जातं याला. हा तिकडे जातो. इथं पाठीमागं RMD शाळा देखील आहे इथं आमच्या पाठी. आणि हा खरं तर रहदारीचा रस्ता असतो मित्रांनो. इथं कायम रहदारी ही ठरलेली असते, कारण इथं अनेक शाळा कॉलेजेसचा जो मेन रोड आहे तो हा रोड आहे. पुढे गेल्यानंतर पहिल्यांदा विद्याधाम, नंतर RMD, त्याच्यानंतर सिटी बोरा कॉलेज आणि त्याच्यानंतर मग पुढं ज्ञानसागर अभ्यासिका वगैरे हा रोड सरळ तिकडेच जातो. इथं कोर्ट पलीकडे इथे शिरूरचं कोर्ट आहे. इथं एक कार्यालय आहे मित्रांनो, साई गार्डन. या ठिकाणी लग्न वगैरे अटेंड केले जातात. ठीक आहे. इथं पुढे आता एक नवीन बिल्डिंग देखील झालेली आहे. स्काय टॉवर्स म्हणून इथं बिल्डिंग आहे. स्कायलाईन डेव्हलपर्स. अत्यंत प्रगत अशा भागामध्ये आपण आहोत. हा सरळ रोड जो आहे तो सिटी बोरा कॉलेज शिरूर या ठिकाणी जात आहे. आणि आता आपण पाहत आहोत की आपण जो चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचा जो शूट घेतला होता मित्रांनो,
तर तो हाच शूट होता. याच ठिकाणाहून आपण शूट घेतला होता याच्या अगोदर. हा रोड सरळ पुढे ज्ञानसागर अभ्यासिका शिरूर बाबुराव नगर या ठिकाणी जातो. तर बाबुराव नगरचं शूट जे आहे ते आपण आता याच्यानंतर परत कधीतरी घेऊयात मित्रांनो. तुर्तास आपण आता रिटर्न आपल्या मूळ जागेवरती जाऊयात. आपण आता रिटर्न जातोय मित्रांनो. तुम्हाला मी जे दाखवलं होतं की चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, तर या महाविद्यालयामध्येच माझं पूर्ण शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झालेलं होतं. आणि आता याच्यामध्ये खूप सारे अपडेट्स झालेले आहेत. पूर्वीच्या काळी हे जे गेट होतं हे समोरच्या दाराने होतं, परंतु आता हे जे आहे तर बॅक साईडने हे गेट झालेलं आहे. याच्या अगोदर जे आहे हे गेट तुम्हाला मी दाखवतो त्या ठिकाणी होतं. तर चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचं गेट जे आहे ते पूर्वी या ठिकाणी होतं. ते समोर जे तुम्हाला कॉर्नर दिसत आहे या ठिकाणचं हे गेट आता पलीकडच्या साईडने झालेलं आहे. पूर्वीच्या काळी या ठिकाणी हे गेट होतं. त्या समोर आपल्याला जो कॉर्नर दिसत आहे या कॉर्नरच्या जागी हे गेट होतं. आता नंतर इथं भिंत उभारून ते गेट पलीकडच्या साईडने केलेलं आहे. आता पुढचा जो परिसर आहे मित्रांनो तो हुडकोचा परिसर आहे. याच्या आधी आपण एक व्हिडिओ टाकला होता मित्रांनो. तो व्हिडिओ जो होता तो कॉलेज कट्ट्याचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला आता दाखवतो ते कॉलेज कट्टा जो आहे तो नेमका कुठं आहे ते. पुढे घेऊ. शिरूरमधील अतिशय चविष्ट जेवण या ठिकाणी मिळतं. जेवण म्हणजे नाश्ता वगैरे या ठिकाणी हे कॉलेज कट्टा आहे. आपण याचा व्हिडिओ जो आहे तो पहिल्यांदा देखील आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, पाहिलं देखील असेल आपण. त्याच्यानंतर हा रोड आता सरळ परत जिजामाता गार्डन जे आहे त्याच्या समोरून जाईल. घर बसल्या तुम्ही पावसाचे दिवस असताना घर बसल्या तुम्ही सगळं शिरूर फिरून आलेला आहात. कसं वाटलं आज तुम्हाला आमच्या सोबत ते नक्की कळवा. आता याच्यामध्ये सुद्धा मी पुढे काही इम्प्रूव्हमेंट करेल, कारण हा फर्स्ट ब्लॉग टाईपच म्हणावं लागेल आपल्याला. हा ब्लॉगच होता एक प्रकारचा. तर इथं एक्स वाईट म्हणून देखील एक ठिकाण आहे, हॉटेल आहे, ज्या ठिकाणी बिर्याणी वगैरे आणि इतर नॉनव्हेजचे पदार्थ मिळतात जे समोर दिसतात. खूप चांगली चविष्ट पद्धतीचे जेवण इथं मिळतं. आणि मगाशी आपण जिथं आलो होतो ते म्हणजे आपली खाऊ गल्ली, त्याचा परिसर आणि जिजामाता उद्यान. तर अशा पद्धतीने आपण फिरून परत एकदा आपल्या मूळ ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आम्हाला जरूर कळवा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. पुढच्या वेळेस त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट नक्कीच करण्यात येईल. शिरूर शहर जे आहे आम्ही कधी कधी फिरायला जातो मित्रांनो, कारण सगळी मुलं जे आहेत ते अभ्यास पण करत असतात, पोलीस भरतीचा स्टडी करतात हे सगळी मुलं. तर कधी कधी थोडंसं कंटाळा आल्यानंतर आम्ही थोडंसं फिरायला जातो. तर मग फिरायला जाताना असं एक आयडिया आली की तुम्हाला सुद्धा शिरूरमधील काही ठिकाणं जे आहेत ते दाखवावी. शिरूर कट्ट्यावरती अपडेट राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला ते. धन्यवाद.